ओम श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन. तुम्ही हा व्हिडिओ निवडला त्यासाठी धन्यवाद. गुड रीडिंग चॅनल सहर्ष सादर करीत आहे श्री मालू कवी विरचित मराठी ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार या पोथीचा अंतिम मुख्य अध्याय 40वा याचे मूळ ओवीबद्ध वाचन. या संपूर्ण नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या कथा दर गुरुवारी रात्री 8 वाजता प्रत्येक अध्यायाच्या भागांमध्ये आपण प्रस्तुत करत आहोत मराठी अर्थासहित. 26 जानेवारीपासून हा 40व्या अध्यायाचा वाचनाचा भाग आहे. हा फक्त एकच अध्याय सध्या आपण प्रस्तुत करत आहोत. मूळ ओवीबद्ध म्हणजे ओवींमध्ये लिहिलेला मूळ ग्रंथ जो आहे त्याचा 40वा अध्याय, त्याचं वाचन. मूळ ओवीबद्ध वाचन अध्याय 40वा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटी नाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकूनी कोटी पुढे लोभाची भेटी. गमन कळा नारद होटी प्राप्त झाली पा महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुवन. घेवोनी बळीचा गौरवमान वामना ते भेटला. भोगावतीची करुणी आंघोळी पुन्हा पातला भूमंडळी. यावरी कथा पुढे कल्होळी नवरसा ते वाढिका. असो आता रमा रमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रोती सावधान कथा रस घ्यावा की. इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशकातुल्य केला. तरी तो विस्मयावान खोचला खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वमूर्ती सहस्त्रनयन तया प्रती घेऊन या बैसलासे. देवमंडळात सहस्त्र नयन घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमण अतितेजे मिरवला. ऐशारिती पाकशासन बैसला सेऊनी सभास्थान. मग बृहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे. आहा वय धाकुटे सान स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप. हरिहरादी करुनिलोप स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना. तरी याते करुनी उपाय साध्य करावी इतुकी ठेव. या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे. तोषवनी सर्व कर्म महिवरी मिरवावे. असो यापरी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपण वर्तता ती सर्वदा. तरी उगलीच घेऊन सदृढ भेट अर्थ वदावा तयासी निकट. परी काय चाड आमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करून. तया मागे रानोरान अपारमही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपान भाळी. अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडोन. तरी मही होतो पुण्यपावन आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान करुनी रक्षितो आपुले आसन. तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागी. ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथेच आणावे महायत्ने. तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा. त्यानिमित्ते नाथराजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी दावनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजवोनी नाथा पोटी कार्य साधूनी घेईजे. ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज
कोणा पाठवू पाचारया. यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसूत, उपरीचर नामे मिरवतसे. उपरीचर जाता मही तळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्र आम्हा बोधील. तरी त्या ते पाचारून, कार्य यज्ञाचा वदूनी काम. विमान यानी रूढ करून, पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ, आला असता अमरपुरीत. गौरवोनी तुवा त्या ते, तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधी पोट. संगमिता पात्र अलोट, प्रेम तोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ, कार्यशुक्ती का मुक्ता फळ. तू ते ओपील तपोबळ, नवनाथ आणोनिया. मग तो मुक्त अविंध विधी, लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी. मग ते रत्न कर्ण विधी, स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन, परमतोषला सहस्त्रनयन. मग रथी मातली पाठवोन, उपरिचरा पाचारी. उपरिचर येता वदे त्या ते, म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममखाते, पूर्ण करी आता तू. तरी विमान यानी करोनी आरोहण, जाऊनिया मच्छिंद्र नंदन. उपरी त्या ते सवे घेऊन, जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थित, मेळवोनी आणि अमरपुरीत. सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसूनाथ, तत्काळ विमानयाने बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ, लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ, तीर्थस्नानी ऐक्यमेळा झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखिला ताते. मग उठोनी मौळी चरणाते, समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून, बैसला सकळामध्ये वेष्टून. म्लानवाणी कार्यरत्न, अमरांचे सांगतसे. म्हणे महाराज हो शक्रापोटी, अर्थ उदेला मख कोटी. तरी आपण नवही जेठी, साह्य व्हावे कार्यार्था. बहुता परी करुनी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून, अवश्यपणी वदविले. मग जालंधर कानिफा चौरंगी, मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी. गोपीचंदरायादी अन्य जोगी, आरूढ झाले विमानी. गौडबंगाली हेला पट्टण, प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेसी भेटून, समागमे घेतली. उपरी विमानयानी होऊन, पहाते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून, आरूढ केला विमानी. तेथुनी भर्तरीचे करुनी काम, विमान चालविती इच्छिल्या व्योमे. तो गौतमतीरी नाथ उत्तम, जती भर्तरी अवतरला असे. या परी तीर्थ करिता महिपाठी, महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी, सवे घेतला महाराजा. तेणे पुण्यमान देशी विटग्राम नामाने, पहाते झाले विमानयाने. तेथे रेवण सिद्ध बोधून, आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित, ते विमानयानी झाले स्थित. 84 सिद्धांसमवेत, अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी, सामोरा आला वृत्रारी. परमगौरवोनी वागुत्तरी, चरणावरी लोटला. सकळा करोनी नमना नमन, नेता सदना सहस्त्रनयन. आपुल्या आसनी बैसवोन, षोडशोपचारे पूजिले. नवनाथा पाहोनी सकळ अमर, मनी संतोषले अपार. तेज पाहोनिया गंभीर, उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मनकामना, वदता झाला सकळा जना. म्हणे महाराजा कवने स्थाना, सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवर पाळा ऐकमात. सिंहलद्वीपी स्थान अद्भुत, यज्ञ तेथे करावा.
अटव्य कानन आहे तुमचे, शीतळ छाया भरीत जळाचे, तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरी चरण वसु गंधर्व घेऊन, पाहत झाले अटव्य वन, तेथे यज्ञ साहित्य आहुती करून, यज्ञ आरंभ मांडिला. दंपत्य बैसोनी सहस्त्रनयन, मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण, यज्ञ आहुती नवही जण, स्वाहा म्हणून कुंडी ठाकिती. परी किलोतळेचे सीमे आत, अटव्यवन होते अद्भुत, यज्ञ होता मीननाथ, मच्छिंद्राते आठवला. मग पाचारोनी उपरिचर तात, मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ, सिंहलद्वीपी मीननाथ, कवणग्रामी ठेविला. येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत, अटव्यवन हे विख्यात विराजित, तरी किलोतळे सहित मीननाथ, पाचारितो आताची. मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन, मीननाथासह किलोतळा रत्न, पाचारूनी एक क्षण भेटी केली उभयता. परमस्नेहाने क्षण एक काही, वाहवले मोह प्रवाही, उपरी दारा सूत तया ठाई, मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडबंगीनाथ, मिरवीत बैसविले समुदायात, यज्ञ आहुती तयांचे हस्ते, स्वीकारित महाराजा. दहा नाथ यज्ञ आहुती, प्रवाही चाले मच्छिंद्र जती, पुत्र मोह धरुनी चित्ती, अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ, वाचस्पती शक्रासी बोलत, म्हणे महाराजा यज्ञार्थ, तुम्ही बैसता सरेना, तरी दाम्पत्यार्थ उपरिचर वसु, बैसवोनी पहावा अर्थ सुरसु, ऐसे बोलता प्राज्ञ विशेषु, अमरपाळ समजला. मग हातीचे सोडूनी यज्ञकंकण, वसु हाती केले स्थापन, मग न्यूनपणे बहुता प्रार्थून, निजदृष्टी विलोकी, सर्व पदार्थ आणवोनी आपण, अंगे झिजवी शची रमण, उदक पात्र सांगता जाण, सिद्ध होय पुढारी. खाद्य भोज्य षड्रस अन्न, करे आणि तसे पात्री वाढून, शेवटी शीणले तयाचे चरण, निजहस्ती चुरितसे. ऐसी सेवा करिता संपन्न, तुष्ट होतसे जतीचे मन, हृदयी भाविती यावरून, प्राणसांडी करावी. येरीकडे मीननाथ, सुतासी विद्या अभ्यासित, तो समय जाणोनी सापेक्ष, इंद्रमयूरवेशे नटलासे. निकट तरु शाखेवरती, विद्या अभ्यासित गुप्तपंथी, तो अकस्मात वातास्त्र जपती, वाताकर्षण लाधले. दैवे सर्व तप रहाटी, सकळ लाधली हातवटी, उपरी वाताकर्षण विद्या पाठी, वातप्रेरक अस्त्र लाधले. ऐसी विद्या होता सघन, परम हरुषला सहस्त्रनयन, परी एक संवत्सर होता यज्ञ, अभ्यासित तववरी. असो हवन अर्पण आहुती, मग पाऊनी पूर्ण समाप्ती, मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती, अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग, उपरी दशमनाथे पूजिले अंग, वस्त्रभूषणे चांग देवनिया गौरविले. सकळा बैसवोनी कनकासनी, उभा राहिला जोडोनी पाणी, सर्वासी वदे म्लान वदनी, नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय, परी आपण सहन करा समुदाय, म्या मयूरवेश धरुनी माये, अभ्यासिले विद्येते. मीन जतीचा प्रताप गहन, मज सापडले विद्यारत्न, तरी आपुलावर त्याते देऊन, सनाथपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ, सर्वासी समजले तस्करी कृत्य, मग ते कोपोनी परमचित्तात, शापवचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृत्रिम, आणिले ठकवावया कारण, तरी चोरुनी घेतले विद्यारत्न, निष्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकळ जती, मग उपरिचर वसु वाचस्पती, गौरवोनी अपार युक्ती, तुष्ट केले चित्तात. म्हणती महाराजा शापमोचन, पुढे बोला काही वचन, मग ते बोलती तया कारण, तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता, विद्या फळेल तत्वता,
परी नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल. ऐसे बोलोनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती. खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती. या उपरी किलोतळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालिला. मग ते किलोतळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेमबिंदू आणून बोलविले नाथासी. सवे घेऊनी मीननाथ विमान यानी झाले समस्त. खाली उतरुनी मृत्यू महित नाना तीर्थे पाहिली. हेला पट्टणी मैनावती पोहोचवूनी तीर्थे हिंडती. तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्ध तीन निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम. असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती. येरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचरला. परिते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी. तेणे सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरोन. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियेले. ऐसे तप करोन स्वस्थानासी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रगट रूपे मिरवले नाथ. मग येऊन आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले. मठीत राहिला कानिफा जती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती. जानपीर जो जालंदर जती गर्भागिरी नांदतसे. त्याहुनी खालता गैबीपीर तो गहिनीनाथ परमसुंदर. वडवान ग्रामी समाधीपर नागनाथ असे की. वीटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ. चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापि करिताती. भर्तरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गा लागोनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात. विमान पाठवोनी मैनावती ते घेऊनी विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने. येथुनी चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवण. प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले. उपरी सांगुनी रेताक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्यकरिता भावे करून. तरी समंद बाधा घरातून जाईल वासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्ध अर्थ कळा साधली. तो अध्याय करिता नित्यपठण अपार धन लाभेल संसारी जाण. विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती. युद्ध करोनी उपरांती ऐक्यचित्त झाले असे. याचे झालिया पठण शत्रू होतील क्षीण. मुष्टिविद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टिबाधा झाली असोन अपकार होईल तियेने. मूर्तिमंत मारुती करो निरक्षण राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समस्ता. रणी जिंकुनी वसुसूता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्यपठण करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रू पराभवोनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायीचे कथन भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्यकरिता पठण. भूतसंचार नोहे त्या घरा कारण. आले असता जाती सोडोन परम त्रासे करोनिया. सहाव्या अध्यायात
शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करूनी प्रसन्न चित्त वश्य झाली अस्त्रेती तो अध्याय नित्य करिता पठण शत्रु लागी पडेल मोहन निष्कपट तो करूनी मन किंकर होईल द्वारींचा 7व्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नोहे 83चा व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जखीण भयापासुनी त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेईजे 8व अध्यायी सकळ कथन पाशुपतरायासी रामदर्शन रणी मित्रराज जिंकोन केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावरता तो गृहासी येऊनी भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की 9वे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेऊनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्थां ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करो निराहे 10म अध्यायीचे कथन स्त्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सूत अर्थी पाठवोन अर्थ किलो तळेचे पुरविले ऐकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण फळे वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ तो 11 अध्याय पठण करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळा रात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संतती सहभोगील की 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिफाचा होऊनी जन्म विटंबिले देवांसी तो अध्याय करिता पठण क्षोभन पावे कोणी देवता जाण क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठण स्त्रीहत्येचे दोष सघन त्यांचे होऊनी सकळ निरसन उद्धरील पूर्वजा 14दश अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले घातले नेऊन गुप्तनिशी माझारी तो अध्याय पठण करिता असेल बंध कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल 15 सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन उपरी स्त्री राज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्यकृत्य शांती पावोनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल 16वे अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःख स्वप्नाते नाशील 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोची अध्याय पठण करिता योग साधेल योग आचरता दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपः पूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला तो अध्याय नित्य पठण करिता ब्रह्महत्या नासेल सर्वथा पूर्वज कुंभिपाकी असता सुटका होईल तयांची 19व्यात गोरक्षा कारण
भेटला मारुती श्रीराम प्रीतीने, तरी तो अध्याय करिता पठण, तया मोक्षार्थ साधेल का. 30व्यात अद्भुत कथन, श्री माच्छिंद्रा भेटीचे कारण, गोरक्ष स्त्रीराज्यात जाऊन, स्नेह संपन्न जाहला. तो अध्याय पठन करिता गोड, लागले असेल अत्यंत वेड, तरी ती चेष्टा जाऊनी धड, होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात स्त्रीराज्यातून, मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने, नाना परी बोधुनी मन, दुष्टकर्मा ते निवटिले. तो नित्य अध्याय पठन करिता, नासेल बहुजन्माची गोहत्या, निष्कलंक होऊनी चित्ता, तपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी, गोरक्षे मीननाथा मारोनी, पुन्हा उठविला मंत्रे करोनी, मच्छिंद्र मोहे करोनिया. तरी तो अध्याय नित्य पठण करिता, पुत्रार्थिया पुत्र तत्वता, तो होईल विद्यावंता, विद्वज्जना मान्यकी. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भार्द्री जाऊन, सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे, आणिक केला तेथे उत्सव, तरी तो अध्याय पठण नित्य भावे, करिता घरी सुवर्ण नव, अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठण करिता नित्य, बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी, तेणे समस्त वांझ होती नारी, तरी तो ते नसेल संसारी, तरी ते नासेल संसारी, सुखी होऊनी बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन, रासभ झाला शापे करून, तरी तो अध्याय केलिया पठण, शापवचन बाधेना, आणि मानवा वीण दुसरा जन्म, होणार नाही तया कारण, आरोग्य काया पतिव्रता कामिन, पुत्र गुणी होईल. 26व्ये अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत, आणि विक्रम भर्तरी सूत, एकचित्त भेटी होऊन राहिले. तो अध्याय करिता पठण, गोत्रहत्या जाती नासून, पोटी पाठी शत्रुसंतान, न राहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन, राज्यपदी बैसला राव विक्रम, भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न, दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठण, पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन, सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात, विरक्त होऊनी भर्तरीनाथ, पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठन, त्या भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान, सदारत सेवेसी. 29वे अध्यायीचे चरित्र, भर्तरी होऊनी विरक्त पवित्र, गोरक्ष सांगती अत्रिपुत्र, गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण, सुटेल क्षयरोगापासून, आणि त्रितापांची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, परिते चरित्र पठण करिता, तस्करी दृष्टिबंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पढता कपटमंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन, मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचारोन, 12 वर्षे राज्य करोन, रेवतीसी पुत्र दिधला. त्या अध्यायाचे करिता पठण, आयुष्य असता देहा कारण, गंडांतरे करू येतील विघ्ने, आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन, वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र शव स्वर्गाहून, महिवरती उतरले. तरी तो ती कथा करिता पठण, धनुर्वाताचे निरसे विघ्न, झालेल्या ते होता श्रवण, पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म, होऊनी भेटला अत्रिनंदन, सहज सिद्धी कळा दाऊन,
गेला असे महाराजा, तरी ती कथा करिता पठण, जाणे कोणत्याही कार्या कारण, तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन, यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन, रेवण झाला विद्यावान, दत्तकृपे स्वर्गी जाऊन, बाळे आणली विप्राची, तरी ती कथा करिता पठण, महासिद्ध येईल उदरा कारण, 42चे करुणी उद्धारण. गातील आख्यान लोकपरी, 36व्यात अपूर्व कथा, जन्म झाला वटसिद्धनाथा, आस्तिक ऋषी झाला ताता, तयाचिये मातेसी. ती कथा करिता श्रवण पठन, सर्पवृश्चिक दंश जया कारण, झालिया विषाचे उत्तीर्ण, श्रवण केलिया अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसूत, उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ, जिंकियेले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन, सदना न लगी लागे कुशीलपण, लागल्या त्याचे होईल बंधन, विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म, होऊनी दत्तात्रेये दीक्षा देऊन, विद्ये माझी करुणी संपन्न, तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस, श्रवण पठन होता त्यास, ही वताप मधुरा, नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा, चरपटीने जिंकिले अमरनाथा, हरिहरादी देवा समस्ता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठण, तो युद्धा जाता तपोघन, शस्त्रबाण पावोन जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन, सर्वनाथा ते पाकशासन, स्वर्गी नेऊनी करी हवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40व्या नित्य पठण करिता, लाभेल सर्व इच्छिल्या अर्था, यश श्री ऐश्वर्य योग्यता, पुत्र पौत्री नांदेल. 39चा फलार्थ, तोची प्राप्त तदर्थ, की 40वा एक परीस, की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून, त्याते असत्य मानील जन, जो निंदक याते दावील निंदून, तो अधिकारी विघ्नांचा. इहलोकी परलोकी, राहणार नाही परमसुखी, निर्वश पावोनी शेवटी वंशी, पिचेल ग्रंथ निंदिता हा. अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमयागार, परी पालटोनी भाषांतर, महाराष्ट्र अक्षरी रेखिला. म्हणोनी श्रोते हो भाविकजन, सोडोनी द्या की निंदावचन, विश्वास परस्वार होऊन, मोक्ष मुक्काम करी की. तरी हा ग्रंथ संग्रह करून, चमत्कार पहावा पठण करून, हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण, महासिद्धीचे असतिकी. हे 40 मंत्र परोपकारी, आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करून उगलेची घरी, ठेवा विश्वास धरुनिया. ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र, सुखकारक असती अतिपवित्र, दुःख दरिद्र हरण सर्वत्र, गोरक्षकाने निर्मिले. पठण करिता षण्मासमिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती, ते कार्य होईल निसंशय चित्ती, पठण करूनी पहावे. या उपरी वाचिता नये जरी, तरी संग्रह करूनी ठेवावा घरी, नित्यवंदिता नमस्कारी, कार्य त्यातची घडेल. एक कुसुम झोकुनी वरती, चला म्हणावे मम कार्याप्रती, नवनाथ वंदुनी उक्ती, नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग, करुनी पहावा चमत्कार चांग, नवनाथ ओढवोनी अंग, कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती, नांदो श्रोत्याच्या गृहाप्रती, धुंडीसूत हेची प्रार्थी, मालू नरहरी देवाते. शके 1741, प्रमाथी नाम ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष प्रतिपदेस, ग्रंथ समाप्त जाहला. तरी ओव्या सर्व नेमस्त,
सप्तसहस्रसहाशत 7600 उपरी ऐसे देदीप्यवंत ओव्या मंत्र असती हा अध्याय वाचावया न बनेल जासी तरी अध्यायातील एक ओवीसी पठण करुणी नाथ नमनामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथा ते धुंडीसूत मालू नरहरी हेची विनवीत की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 44 तमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु। अध्याय 40 ओव्या 199 संपूर्ण श्री नवनाथ भक्तिसार 44तमो अध्याय समाप्त। श्री नवनाथ भक्तिसार 40 अध्याय संपूर्ण समाप्त। नवनाथ श्लोक गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानीफ मच्छिंदराद्याः चौरंगिरेवाणक भर्ती संज्ञा भूम्यां बभूवुर्नव नाथ सिद्धाः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री नवनाथ महाराज की जय। अलख निरंजन। 40 अध्यायांच्या या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचा अर्थ सांगणारे व्हिडिओज या 26 जानेवारीपासून सुरू झाले आहेत। दर गुरुवारी रात्री 8 वाजता श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा कथासार म्हणजे गोष्टीच्या रूपात प्रत्येक अध्यायात काय घडलं आहे, काय घटना घडली आहे नवनाथांच्या जीवनचरित्रात, अवतार चरित्रात ते आपण जाणून घेत आहोत। त्यातील 40वा हा शेवटचा अंतिम अध्याय जो आहे त्याचे मूळ पोथीतील नवनाथ भक्तिसार या मूळ ग्रंथातील आपण 40व्या अध्यायाला इथे वाचन मात्र केलेलं आहे। ओवीबद्ध मूळ ग्रंथाचं, मूळ शेवटच्या अध्यायाचं मूळ ओवीबद्ध वाचन इथे प्रस्तुत केलेलं आहे। यामध्ये जी कथा आहे त्या 40व्या अध्यायाच्या कथेसोबतच त्या आधीच्या 39 अध्यायांच्या म्हणजेच प्रत्येक अध्यायाच्या कथा स्वरूपात, कहाणीच्या स्वरूपात म्हणजेच गोष्टीच्या स्वरूपात उपलब्ध होत आहेत। या 26 जानेवारी 2023 पासून दर गुरुवारी रात्री 8 वाजता गुड रीडिंग चॅनलवर तुम्ही तुमचा महत्त्वपूर्ण वेळ या वाचनाच्या व्हिडिओच्या निमित्ताने आमच्यासोबत व्यतीत केला त्यासाठी खरोखरच आभार। जर तुमची अनुमती असेल तर या गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या नव्या वैचारिक नात्याला अतूट करू शकता। सबस्क्राईब आणि शेअर करा हा व्हिडिओ। या व्हिडिओच्या माध्यमाने पुन्हा नव्याने आपल्या साऱ्यांच्या हृदयात नवनाथ दर्शन घडत राहो आणि नवनाथ गुरूंची, दत्तात्रेयांची आपल्यावर कृपा राहो, अखंड राहो हीच नवनाथ चरणी प्रार्थना। आपण 40 अध्यायांच्या इतर अध्यायांचं वाचन केलेलं नाही आहे। फक्त 40व्या अध्यायाचं शेवटचा अंतिम महत्त्वाचा फलश्रुतीचा अध्याय आहे, ग्रंथच्या कथासाराचा अध्याय आहे, अंतिम अवतरणिकेचा अध्याय आहे असं समजून, असं मानून आपण 40व्या अध्यायाला महत्त्व देऊन फक्त 40व्या अध्यायाचं वाचन, मूळ ओवीबद्ध ग्रंथाचं वाचन 40व्या अध्यायाचं इथे प्रस्तुत केलेलं आहे। इतर प्रत्येक अध्यायाचं या 40व्या अध्यायासहित आपण अर्थासहित प्रत्येक व्हिडिओमध्ये सध्या दर गुरुवारी रात्री 8 वाजता गुड रीडिंग चॅनलवर अर्थासहित कथा उपलब्ध करून देत आहोत। त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।